त्या अगोदरचं जे प्रकरण आपण पाहिलं तर अत्यंत महत्त्वाचं प्रकरण आपण पाहिलं ते म्हणजे मी माझं सोडा घर नव्हे. ह्या प्रकरणामध्ये बाबा मुक्तानंदांनी आपणाला अध्यात्मातलं खूप मोठी तत्त्व शिकवलेली आहेत आणि ती तत्त्व शिकवण्यासाठी बाबा मुक्तानंदांनी शिखीध्वज राजा आणि राणी चुडाला हिचा आधार घेतलेला आहे आणि त्यांच्या कहाणीच्या माध्यमातून आपणाला बाबा मुक्तानंदांनी सांगितलेलं आहे की ह्या जगामध्ये आपला त्याग कसा असला पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीला एक शांतीची अभिलाषा असते आणि त्या शांतीतनं निर्माण होणारं सुख, समाधान, संतोष त्याला हवा असतो आणि जर ही अशी परमशांती हवी असेल तर त्यासाठी त्याग करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यागाशिवाय ती शांती आपणाला प्राप्त होऊ शकत नाही आणि त्यामुळे आपल्या रोजचं जीवन असो किंवा आध्यात्मिक जीवन असो दोन्ही ठिकाणी त्याग असल्याशिवाय आपणाला शांती नाही प्राप्त होणार आणि तो त्यागसुद्धा कशाचा केला पाहिजे ह्याचं ज्ञान असणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे आणि ते ज्ञान बाबा मुक्तानंदांनी आपणाला ह्या अध्यायात गेल्या प्रकरणात आपणाला सांगितलेलं आहे आणि त्यामध्ये खूप अत्यंत सुंदर आपल्याला इशारा दिला त्यांनी की त्याग कसा असला पाहिजे. त्याग हा सत्य, विवेकपूर्ण म्हणजे विचारपूर्ण सत्य असला पाहिजे आणि तो त्याग आपल्या स्वतःच्या गोष्टीचा केलेला असला पाहिजे. असं नाही की मी एखादी वस्तू माझ्याकडे दुसऱ्याच्या मालकीची आहे आणि ती वस्तू मी त्याग करते तर त्याला त्याग म्हणता येणार नाही. तर त्याग हा विचारयुक्त, विवेकयुक्त, सत्य असला पाहिजे हे आपल्याला इशारा केलेला आहे आणि असा त्याग कशा रीतीने होऊ शकतो यासाठी आपणाला शिखीध्वज राजा आणि राणी चुडाला यांचं उदाहरण खूप सुंदर कहाणी सांगितलेली आहे आणि त्या कहाणीच्या माध्यमातून आपणाला बाबा मुक्तानंदांनी शिकवलं की आपल्याकडे त्याग करण्यासाठी आपली फक्त एकच गोष्ट आहे, ते म्हणजे आपली भ्रांती, आपला भ्रम, आपलं अज्ञान, की आपल्याला जे मी आणि माझं वाटतं तोच आपण त्याग करू शकतो. बाकी आपल्याकडे जे काही आहे ते ती सर्व भगवंताचीच प्रॉपर्टी आहे, त्याचीच संपत्ती आहे, त्यातनंच निर्माण झालेलं आहे. आपल्याकडे असणारं शरीर, हे शरीर जरी आईवडिलांकडून निर्माण झालं तरीसुद्धा ह्या शरीरा निर्मितीसाठी अर्ध आईचं आणि अर्ध आपल्या वडिलांचं योगदान असेल तरीसुद्धा त्या बीजाच्या निर्मितीसाठी सुद्धा जी 5 तत्व लागतात ती तत्व भगवंताने निर्माण केलेली आहे. त्यासाठी खूप सुंदर सांगितलं की हे जे बीज निर्माण होतं ते सुद्धा पृथ्वीतनं निर्माण होतं, म्हणजे मातीतनं, पृथ्वीतनं, आहारातनं जो आपण आहार घेतो तो, आणि ती पृथ्वी पाण्यातनं निर्माण होते. पाणी निर्माण होतं अग्नीतनं, अग्नी निर्माण होतो वायूतून आणि वायू निर्माण होतो आकाशातून. आणि त्यामुळे आपल्याला जे आकाश तत्व दिसते, जी रिकामी पोकळी आहे, जी आकाशापासून जी पृथ्वीपर्यंत व्यापून जी पूर्ण रिकामी पोकळी आहे, आणि आपल्या शरीरात सुद्धा आपल्या मस्तकापासून ते पायाच्या बोटाच्या नखापर्यंत सुद्धा जे काही व्यापलेलं आहे, तर आपल्या शरीरात सुद्धा तसंच आकाश आहे आणि बाहेरही आकाश आहे. आणि त्या आकाशामध्ये एवढं सामर्थ्य आहे की उरलेल्या 4 महाभूतांना, 4 तत्वांना ते तयार करू शकतं, एवढं सामर्थ्य त्या आकाश तत्वामध्ये असतं. आणि इथे महत्त्वाचं सांगितलं, हे आकाश सुद्धा कोणी तयार केलं? आकाशाचा जो अवकाश म्हणजे पोकळी, ती सुद्धा परमात्म्यापासून निर्माण झालेली आहे. त्यामुळे ही 5 महाभूतं ही भगवंतातनं निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे हे आपलं शरीर पूर्णतः प्रत्येक पेशी आणि प्रत्येक पेशीमध्ये ती भगवंताची चेतना आणि त्याची शक्तीच काम करत असते. आणि तसंच आपलं मन सुद्धा, बुद्धी, चित्त, अहंकार हे सुद्धा त्यानेच निर्माण झालेलं आहे. त्यामुळे आपल्याकडे पाहायला गेलं तर आपलं स्वतःचं असं
काही नाही आहे, जे काही आपल्याकडे संपत्ती आहे ही ती सर्व काही भगवंताची आहे आणि आपल्याला जो आपला आत्मा वाटतो तो सुद्धा भगवंताचीच चेतना आहे, त्यामुळे त्याचंच तत्व आहे. त्यामुळे इथे हा जो भ्रम झालेला आहे मी आणि माझं, तो सोडणं, तो भ्रमच तेवढा आपला आहे, बाकी सर्व भगवंताचं आहे आणि तोच भ्रम आपण सोडला पाहिजे हे आपणाला सांगितलेलं आहे. आणि तो भ्रम मी आणि माझं हा सोडल्यानंतर आपणाला आपली वाटचाल खऱ्या शांतीकडे, जी शांती कधीही भंग होणार नाही, जी शांती अजून खोल खोल शांतीतच घेऊन जाईल, सुखात घेऊन जाईल, समाधानात घेऊन जाईल, अशात आपण प्रवेश करू शकतो. आणि दुसरं महत्त्वाचं सांगितलेलं आहे की निर्भयता. आणि तर निर्भयतेची साधना आपल्याला दिलेली आहे. आणि निर्भयता का म्हणजे भय निर्माण होतं, ते कशामुळे निर्माण होतं, तर अशांत, जेव्हा मन अशांत होतं तेव्हा भय निर्माण होतं. आणि मन अशांत का होतं, तर तिथे सांगितलं की भेददृष्टी, म्हणजे आपल्याला भेद वाटतो, जेव्हा आपल्याला असं भेद जाणवतो, कुठलाही प्रकारचा भेद जाणवतो, त्यावेळेला आपलं मन अशांत होतं, बेचैन होतं. आणि ते मन मग कसाही असे ना का, म्हणजे समजा आपल्याला कुठल्याही गोष्टीचा भेद मनामध्ये आल्यानंतर आपलं मन अशांत होईल आणि अशांत झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे विकार, त्यातलंच महत्त्वाचं म्हणजे भीती हा एक विकार निर्माण होतो आणि त्या भीतीतनंच अनेक गोष्टी निर्माण होत असतात. त्याच्यामुळे इथे मन अशांत होऊ नये यासाठी भेद नसला पाहिजे, ही दुसरी साधना आपणाला सांगितली. आणि भेद नसण्यासाठीच मग आपणाला इथं सांगितलेलं आहे की समदृष्टी असणं आवश्यक आहे. भेद असेल तिथे अशांती होणार आहे आणि अशांती निर्माण झाली की आपण विकारांमध्ये अडकतो. आणि त्यामुळेच इथे आपणाला ज्यातनं भेद निर्माण होणार आहे ते म्हणजे मी आणि माझं, तेच आपल्याला त्याग करायला सांगितलं आहे, म्हणजे आपल्याला परमशांती प्राप्त होऊ शकते. अशा रीतीने बाबा मुक्तानंदांनी आपणाला भेददृष्टी कशी घातक आहे हे सांगितलेलं आहे. आणि भेददृष्टी त्यांनी सांगितलं की ह्या जगात ग्रहण करण्यासारखी एक गोष्ट आहे ती म्हणजे समानता, आणि त्यागण्यासारखी एक गोष्ट आहे ती म्हणजे भेददृष्टी, विषमता. ह्या दोन गोष्टी ग्रहण करण्यासारखी गोष्ट म्हणजे समानता, समदृष्टी ही ग्रहण करण्याची गोष्ट आहे आणि त्यागण्यासारखी गोष्ट म्हणजे विषमता, भेददृष्टी. तर हे महत्त्वाची सूत्र सांगितली. आणि त्यानंतर सांगितलं की सत्य, समानता आणि सर्वात्मभाव आणि गुरुबोधनिष्ठा यांची साधना केली तर आपण निर्भय होऊ शकतो, तरच निर्भय होऊ शकतो, तरच पूर्ण शांततेचा अनुभव घेऊ शकतो, हे आपल्याला सांगितलेलं आहे. आता इथे प्रॅक्टिकली आपण जर पाहायचं गेलं तर भेददृष्टी, आता आपण पण एक भेद केला की माझा आत्मा आणि परमात्मा हे वेगळं आहे. परमात्म्याची व्यापकता खूप मोठी असली, अमर्याद असली, तरीसुद्धा परमात्म्याचा एक अंश मी आहे, पूर्ण अंश मी आहे. त्यामुळे तिथला पहिला भेद तिथला दूर केला पाहिजे की मी आणि ते तत्व एक आहे, मी आणि तेच माझ्यामध्ये वस्ती करत आहे. आणि त्याच्यामुळे तिथली आपली दृष्टी जी आहे, तिथला जो भेद आपण पहिल्यांदा आपल्याच बाबतीत केलेला भेद आपण दूर केला तर आपली जो चष्मा आहे तो जर आपण मजबूत केला, आपल्याला आत्तापर्यंत आपण आत्मतत्व स्वतःला मानतोय नक्कीच, परंतु मी ते आत्मतत्व भगवंताचं किंवा त्याचाच पूर्ण अंश आहे हे आपण थोडं कमी मानतो. कारण आपल्याला आपल्यातली अपूर्णता, आपल्यातले विकार दिसतात, त्यामुळे आपलं मन धजवत नाही की मी परमेश्वर आहे म्हणण्यासाठी. परंतु बाबा मुक्तानंदांनी ज्या अनुभूती घेतल्यात साधनेमध्ये, की त्यांनी जी साधना केली, त्यांच्यामध्ये जो भगवान नित्यानंदांनी जो शक्तिपात केला आणि त्यामुळे बाबा मुक्तानंद, कारण शक्तिपात एवढ्या मोठ्या उच्च पातळीचा पेलवण्याची ताकद बाबा मुक्तानंदांमध्ये होती आणि आपल्या सर्वच संतांमध्ये होती, त्यामुळे त्यांना तो केला गेला, आपल्या सर्वांसाठी तो केला गेला. आणि त्यानंतर आपल्या सर्वांसाठी त्यांनी जी साधना केली आणि त्या साधनेच्या
प्रत्येक अनुभूती, अगदी न सांगणाऱ्या सुद्धा अनुभूती त्यांनी सर्वांसमोर मांडल्यात आणि त्या अनुभूतीमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आत्मतत्व कसं असतं, आत्मसाक्षात्कार होतो म्हणजे कसं ते पूर्ण चैतन्याचं शरीर त्यांना ते दिसतं आणि तोच आत्मा परमात्म स्वरूप कसं आहे हे म्हणजे आपल्याच आत्म्यामध्ये बाबा मुक्तानंदांना त्यांच्यातील आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर त्याच चैतन्य रूप आत्म्याचं जे हे आकृती आहे किंवा तो जो बिंदू आहे तो पूर्णतः वैश्विक झालेला त्यांना दिसलेला आहे आणि त्यामुळे जसं विश्वरूप दर्शन श्रीकृष्णाने अर्जुनाला दाखवलं त्याचप्रमाणे बाबा मुक्तानंदांनी स्वतःच्याच आत्मस्वरूपामध्ये ते विश्वरूप दर्शन अनुभवलेलं आहे. इतकी मोठी गोष्ट म्हणजे आत्मा सो परमात्मा ही अनुभूती बाबा मुक्तानंदांनी घेतली आणि ती आपणा सर्वांसमोर ठेवलेली आहे. यातनं आपण पूर्ण पक्क मानू शकतो की भले मला ह्या जन्मामध्ये माझं साधन तितकं होईल, असं होईल नाही होईल तर नाही होण्याचं जास्त आहे. आपल्याला तेवढी अनुभूती ह्या जन्मात भले नाही आली तरी आपण आपल्या संतांना ज्या अनुभूती आलेल्या आहेत त्याच्यावरती आपण 100% त्याहीपेक्षा जास्त विश्वास, निश्चय, पक्का आस्था ठेवू शकतो आणि त्यानुसार आपण मार्गक्रमण करू शकतो. आणि त्यासाठी आपली जी दृष्टी आहे ती पहिली दृष्टी स्वतःसाठी की मी साधारण आत्मा नाही आहे तर मी त्या परमात्म्याचा अंश, पूर्ण अंश, साक्षात तेच तत्व माझ्यामध्ये वास करत आहे ह्या शरीराच्या आधाराने, हे आपण पहिल्यांदा स्वतःसाठी पक्का केलं पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की आपण इथे जे नरकातले किडे नाही आहेत, आपण देवात्मा म्हणजे नरकातले किडे नाहीत किंवा देवात्मा, पण देवात्मापेक्षा सुद्धा श्रेष्ठ असे सिद्ध आत्मे आहोत. म्हणजे देवतापेक्षा सुद्धा इथं सिद्ध आत्मे आहेत. आपल्या आत्मे साधारण नाही आहेत तर ते सिद्ध आत्मे आहेत. तर हे आपणाला इथं पूर्ण पक्क सांगितलेलं आहे. त्यामुळे माऊली पण म्हणते जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, कारण त्यांनी तो चष्मा, त्यांनी ते अनुभूती घेतलं त्यामुळे त्यांना प्रत्येक ठिकाणी ते तत्व भरून राहिलेलं दिसलेलं आहे. तर ही भेददृष्टी आपण पहिल्यांदा स्वतःसाठी हे करून तिथं समानता पाहिजे, मी आणि ते तत्व एक, हे आपण मांडणं, हे आपण आता त्यांच्या अनुभवाच्या आधारे मांडतोय. आज ना उद्या तो अनुभव आपला होऊ शकतो. भले तेवढी साधना नाही घडली तरी आपणाला छोट्या अनुभूती नक्कीच प्रत्येक क्षणाला, प्रत्येक रोजच्या जीवनात काही नक्की येऊ शकतात. तर अशा पद्धतीने आपणाला मी माझं सोडा खरं नव्हे हा खूप मोठा अध्याय आपणाला शिकवला आणि त्या दृष्टीने आपण प्रत्येक क्षणाला तसं जर आपण अनुभव घेतला तर आपणहूनच जे आपण प्रेम शोधतो, जे आपण सहायता शोधतो, जे आपण शक्ती शोधतो, जे आपण मार्गदर्शन शोधतो बाहेरून, ते आपल्याला आतमध्येच मिळेल, कारण आपल्या आतमध्येच तो परमेश्वर वस्ती करत आहे. तर हे आपण अनुभवू आणि आपल्याला जाणवेल की अरे माझ्या आतमध्ये ते तत्व आहे, तर मला जे मर्यादित स्वरूपात मी प्रेम करते किंवा कोणाला मदत करते तर ती व्यापक आपणहून बनणार आहे. आणि मग सगळ्या तक्रारी, सगळ्या निराशा, सगळ्या दुःख, सगळे कष्ट, सगळे त्रास हे आपणहून गळून पडतील आणि मन आपणहून एका खूप मोठ्या शांततेत प्रवेश करेल की जी शांतता वरवरची नसेल, ती शांतता खरी सूक्ष्मात खोलात घेऊन जाणारी असेल. तर त्या दृष्टीने आपण सर्वांनी पहिल्यांदा आपल्या प्रतीचे जो भेद आहे तिथं समानता, मी आणि ते एक असं करून केलं, त्याचा आपण सराव करूया पुढील काही दिवस. आता आपण पुढचं प्रकरण वाचूया. आजचं 5वं प्रकरण आहे. प्रकरणाचं नाव आहे प्रेम साधना. प्रेम साधना ही एक उच्च साधना आहे. प्रेमाला भक्ती असेही म्हणतात. प्रेम हे एक महान स्फूर्तिरूप गतिमान अंतःस्फुरण आहे. प्रेम हे एक महान स्फूर्तिरूप गतिमान अंतःस्फुरण आहे, ज्याला शास्त्रकारांनी परमानंद, सच्चिदानंद म्हटले आहे. त्या परमात्म्याचे ते स्वरूप आहे. ते मानवाच्या अंतर्यामी पूर्ण रूपाने वास करीत असते. मानवाला या प्रेमाची प्रचिती आली नाही
तरीही ते त्याच्या अंतर्यामी परिपूर्ण भरलेले असते. ज्याने कधी प्रकाश पाहिलाच नाही अशा आंधळ्याला कुणी प्रकाश पाहिल्याचे सांगितले तर तो विश्वास ठेवील का? तो म्हणेल, प्रकाश प्रकाश विकाश काही नाही, तो मी कधीच पाहिलेला नाही, मला तर प्रकाश म्हणजे काय हे सुद्धा माहिती नाही. वास्तविक प्रकाश आहे यात काही संशय नाही, पण अंध मनुष्याला तो पाहण्यासाठी लागणारी दृष्टीच नाही नसते. याच न्यायाने प्रेमाची अनुभूती झाली नाही तरी ते पूर्ण आहे. प्रेम प्राप्त करण्याचा जर काहीही प्रयत्न केला नाही, प्रेम साधना केली नाही, तर ते कसे प्राप्त होणार? इथे दिलेलं आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जे प्रेम आहे, प्रेमाची पण साधना करणं आवश्यक आहे. आपल्या प्रत्येकाच्या अंतरी ते प्रेम आहे, पूर्ण रूपाने वास करत आहे. परंतु आपल्याला जे वाटतं ते प्रेम आणि संतांना जे अपेक्षित आहे ते प्रेम, ह्यामध्ये जमीन आसमानचा पण अंतर आहे. त्यामुळे इथे ते स्पष्ट देत आहेत की भगवंताचं प्रेम जे आहे तसं प्रेमस्वरूप बनण्यासाठी आपल्या अंतरी ते आहेच, आपणाला ती साधना पण करायला आवश्यक आहे. तर इथे सांगतायत की प्रेमाची अनुभूती झाली नाही तरी ते पूर्ण आहे. प्रेम प्राप्त करण्याचा जर काहीही प्रयत्न केला नाही, प्रेम साधना केली नाही, तर ते कसे प्राप्त होणार? म्हणजे प्रेमासाठी सुद्धा ती साधना आवश्यक आहे, प्रेमसाधना. प्रेम अमृत स्वरूप आहे, प्रेम अमर आहे. गोकुळातल्या गोपींनी परमात्म्याला प्रेमानेच वश करून घेतले होते. प्रेम ही हृदयातल्या गुप्त धनाची एक झलक आहे. आपल्या अंतर्यामी भरून राहिलेले प्रेम निरनिराळ्या इंद्रियांच्या द्वारे बाहेर पडत असते. अंतरातील प्रेम प्रवाहच डोळ्यांत उतरला की दृष्टीला सारे आकार मधुर दिसू लागतात. पहा कसं देत आहेत. प्रेम ही हृदयातल्या गुप्त धनाची एक झलक आहे. आपल्या अंतर्यामी भरून राहिलेले प्रेम निरनिराळ्या इंद्रियांच्या द्वारे बाहेर पडत असते. अंतरातील प्रेमप्रवाहच डोळ्यांत उतरला की दृष्टीला सारे आकाश मधुर दिसू लागतात. श्रवणेंद्रियात आला की सारे शब्द मधुराती मधुर वाटू लागतात. रसनेंद्रियात प्रगट झाला की जिव्हेला सारे रसमय मधुमय लागू लागतात. प्रेम पूर्ण आनंदरूप आत्मा आहे. प्रेम पूर्ण आनंदरूप आत्मा आहे. त्याचे बाह्यस्फुरण सुरू झाले की तो विषयांना रसमय बनवतो. तो इंद्रिय समुदायातून होणारे आत्म्याचे बहिस्फुरण बंद झाले तर अंकरहित रक्कम जशी अर्थहीन आणि शून्य बनते, तशीच ही इंद्रिये केवळ शुष्क, रसहीन आणि आनंदरहित होऊन जातात. काय सांगतायत की या इंद्रिय समुदायातून होणारे आत्म्याचे बहिस्फुरण बंद झाले तर अंकरहित रक्कम जशी अर्थहीन आणि शून्य बनते, तशीच ही इंद्रिये निव्वळ, शुष्क, रसहीन, आनंदरहित होऊन जातात. खूप सुंदर दिलंय की प्रत्येकाच्या अंतरी ते पूर्ण रूपाने प्रेम वस्ती करते आणि ते प्रेमच जेव्हा इंद्रियांच्या माध्यमातून बाहेर पडतं तेव्हा जे जे इंद्रियांनी आपण पाहू ते आपल्याला गोड वाटतं. मग डोळ्यांनी पाहणारा विषय गोड वाटतो, जी काही चव घेणार ती गोड वाटते, जे काही ऐकू ते गोड वाटतं. तर हे सर्व जर अंतरातलं प्रेम इंद्रियांच्या माध्यमातून बाहेर पडलं आणि तिथून ते बाहेर पडतं आणि तिथून जे विषय ग्रहण केले जातात ते प्रेममय बनून जातात. म्हणूनच आपल्या संतांना एकनाथ महाराजांच्या अंगावरती ते नदीतून स्नान करून आले आणि पान खाऊन एक व्यक्ती थुंकली आणि वारंवार ती थुंकत होती, तरीसुद्धा त्यांनी ते त्यांचं थुंकणंसुद्धा प्रत्येक वेळेला आंघोळ करत होते आणि मी जास्तीत जास्त शुद्ध होतोय असंच त्यांनी ते घेतलेलं आहे. त्यामुळे त्यांना या संतांना कोणीही काहीही बोलले, काहीही दृष्टिक्षेप दिला
कितीही उपेक्षा केली तरीसुद्धा त्यांच्या अंतरातलं प्रेम बाहेर पडून जे विषय येत होते ते त्यांना पूर्ण त्यातही प्रेमच सामावलेलं होतं. ह्यातनं आपण एक अनुभवू शकतो की विषय बाहेरचे कुठलेही असतील तरी ते गोड करण्याचं काम आपल्या आतच आहे, बाहेर कुठं नाही आहे. आपल्या आतलं प्रेम वाढवलं तर ते आपणहून कुठलाही विषय, कुठलीही परिस्थिती, काहीही ते सोसू शकतो. हे आपणाला थोडं सूत्र ह्याच्यात गवसतं पण आहे. दुसरं इथे सांगतायत की जर इंद्रियांच्या माध्यमातून प्रेम बाहेर नाही पडलं तर बाकी मात्र काय होतंय की जे काही विषय आहेत ते शुष्क, रसहीन, रसहीन आणि आनंदरहित वाटतात. म्हणूनच आपण बघतो की आज सगळी संपन्नता असलेली कुटुंब आहेत, सगळं आहे, पण तो रसच नाही आहे जीवनामध्ये. शुष्क झालं आहे, हृदय खाली आहे. तर ही गोष्ट आहे. आणि त्यामुळे इथे सांगतात की प्रेमसाधना आवश्यक आहे, सर्वांसाठीच आवश्यक आहे. पुढे सांगतात की मनुष्याने व्यवहारात प्रेम करायला शिकलेच पाहिजे. मनुष्याने व्यवहारात प्रेम करायला शिकलेच पाहिजे, परंतु ते प्रेम शुद्ध, निरासक्त आणि निष्काम असले पाहिजे. मनुष्याने व्यवहारात प्रेम करायला शिकलेच पाहिजे, परंतु ते प्रेम शुद्ध, निरासक्त आणि निष्काम असले पाहिजे. शुद्ध, कोणतीही आसक्ती नसलेलं, निरासक्त आणि कोणतीही फळाची इच्छा नसलेलं असं निष्काम असलं पाहिजे. ते केवळ प्रेमासाठी प्रेम असले पाहिजे. प्रेमात जर काही अपेक्षा असली तर ते प्रेम म्हणजे केवळ एक देण्या घेण्याचा व्यापार होईल. असे प्रेम ही एक मनाची काल्पनिक धारणा असते, त्यात सत्यता नसते. प्रेमात कशाचीही अपेक्षा नसते, आपपर भाव नसतो. प्रेमात स्वार्थ असत नाही. प्रेम केवळ प्रेम असते. श्री गुरु नित्यानंद रूपाने ते प्रेमच प्रकट झाले आहे. सद्गुरूवर फक्त प्रेम करा, त्याच्याकडून मोक्षसुद्धा मागू नका. एकाच नव्हे तर अनेक मनुष्यांना भरपूर वाटायला येऊ शकेल इतकं प्रेम आपल्या हृदयात भरलेलं आहे. परंतु भाग्यहीन मनुष्य वासना, व्यर्थ चिंतन आणि चिंता यांच्या आहारी गेल्यामुळे त्याच्या दृष्टीला ते पडू शकत नाही. तो पूर्ण निष्काम बनला की त्याला ते अमृतमय प्रेम पूर्ण प्राप्त होते. आता पूर्ण प्रेम कधी प्राप्त होऊ शकतं हे सांगतात. आपण पुन्हा वाचूया हे. मनुष्याने व्यवहारात प्रेम करायला शिकलेच पाहिजे, परंतु ते प्रेम शुद्ध, निरासक्त आणि निष्काम असले पाहिजे. ते केवळ प्रेमासाठी प्रेम असले पाहिजे. प्रेमात जर काही अपेक्षा असली तर ते प्रेम म्हणजे केवळ एक देण्या घेण्याचा व्यापार होईल. असे प्रेम ही एक मनाची काल्पनिक धारणा असते, त्यात सत्यता नसते. प्रेमात कशाचीही अपेक्षा नसते, आपपर भाव नसतो. आपपर भाव म्हणजे श्रेष्ठ, कनिष्ठ असा भाव. प्रेमात स्वार्थ असत नाही. प्रेम केवळ प्रेम असते. श्री गुरु नित्यानंद रूपाने ते प्रेमच प्रगट झाले आहे. सद्गुरूवर फक्त प्रेम करा, त्याच्याकडे मोक्षसुद्धा मागू नका. एकाच नव्हे तर अनेक मनुष्यांना भरपूर वाटायला येऊ शकेल इतके प्रेम आपल्या हृदयात भरलेले आहे. परंतु भाग्यहीन मनुष्य वासना, व्यर्थ चिंतन आणि चिंता, वासना, व्यर्थ चिंतन आणि चिंता यांच्या आहारी गेल्यामुळे त्याच्या दृष्टीला ते पडू शकत नाही. तो पूर्ण निष्काम बनला की त्याला ते अमृतमय प्रेम पूर्ण प्राप्त होते. कोणत्याही स्वरूपाची आशा असेल, अपेक्षा असेल, काही हवंय ही भावना असेल तर ते प्रेम प्रेम नाही असं स्पष्ट सांगत आहेत. ते प्रेम सत्य नाही. कुठेतरी त्याला जहाज आहे, जहाजाला एक छोटंसं जरी होल असेल तरीसुद्धा ते बुडवणारच आहे. त्यामुळे भले आपण म्हणू की नाही मी एवढं, माझी कुठलीच अपेक्षा नाही, पण माझ्या म्हणजे आपण छोटी तरी काहीतरी अपेक्षा करतच असतो, काहीतरी करत असतो, भावनेची असे ना का. तर कुठलीच अपेक्षा न करणं हे इतकं उच्च पातळीचं त्यांनी दिलेलं आहे की कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करणं.
हे खरं प्रेमाचं लक्षण आहे आणि तर ते प्रेम पूर्ण होऊ शकतं आणि इथे देत आहेत ते अमृतमय प्रेम पूर्ण प्राप्त होते हे देत आहेत. तर आपल्या जितकं होईल, जितकी आपली नाती आहेत, सर्व आहे, कसंही कोण असेल, काही असेल, तरीसुद्धा आपलं प्रेम कसं कसं निरासक्त होईल, आसक्ती रहित होईल, निष्काम होईल अजून आणि शुद्ध होईल, हे आपल्याला साधना करायला आवश्यक आहे. प्रत्येक जणाचा आत्मपरीक्षणाचा हा विषय आहे. त्यामुळे आपण आपलं प्रेम एवढंच लक्षात ठेवू शकतो ह्याच्यातनं की मला माझं प्रेम पूर्ण करायचं आहे, पूर्ण प्रेमाची मला अनुभूती घ्यायची आहे. त्यासाठी कुठलीही आसक्ती नसलेलं, कुठलीही अपेक्षा नसलेलं, निरपेक्ष, कुठलीही अपेक्षा नसलेलं निष्काम आणि शुद्ध स्वरूपाचं प्रेम, त्याची साधना मला वाढवली पाहिजे किंवा हे आत्मपरीक्षण करतच होणार आहे. आणि इथे देतायत जर काही अपेक्षा असेल तर मग तो व्यवहारच आहे, देण्याघेण्याचा व्यापार आहे आणि मग ती काल्पनिक धारणा आहे, ते खरं प्रेम होऊ शकत नाही किंवा ते शुद्ध प्रेम, पवित्र प्रेम त्याला म्हणता येणार नाही. ती मनाची काल्पनिक धारणा आहे, हे इथे इतकं स्पष्ट दिलेलं आहे. प्रथम स्वतःवर पूर्ण प्रेम करा. प्रथम स्वतःवर पूर्ण प्रेम करा. मी मलिन, मी शुष्क, मी असत्य, अनित्य किंवा दुःखमय आहे अशा प्रकारचा धडा गिरवून स्वतःला छळू नका. काही कवी समाज धुरीण किंवा धर्मप्रवर्तक, काही कवी समाजधुरीण किंवा धर्मप्रवर्तक, शरीर अनर्थकारक हीन आहे अशी शिकवण देऊन त्याला कवडीमोल करून टाकतात. काय हा अनर्थ? तुकाराम महाराज तर म्हणतात, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी म्हणजे कीर्तन करत असताना काया ब्रह्मस्वरूप होते, परमात्मस्वरूप होते, कारण ती आहेच आहे, त्याच शक्तीने निर्माण झाली आहे, तेच शक्ती पूर्णतः भरून राहिलेली आहे. त्यामुळे ते अनुभवतात, प्रत्यक्ष अनुभव आहे की ब्रह्मीभूत काया, कीर्तन करताना ती पूर्णतः त्यांचं चैतन्याचं प्रत्येक पेशी चैतन्य स्वरूप, चैतन्यच ऊर्जा 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 प्रकाशाचं शरीर ते अनुभवतात. त्यामुळे देत आहेत की ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी. कीर्तनी काया ब्रह्मीभूत होते. भगवत भजन, ध्यानयोग, भक्तिपूर्ण पूजन आणि गुरुप्रेम यांच्या योगाने ब्रह्मीभूत होणाऱ्या या शरीराला तुम्ही हा कसला धडा शिकवता? बाबा मुक्तानंद खूप मोठं गुह्य सांगत आहेत इथे की तुकाराम महाराज जिथे म्हणत आहेत की ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी, पुढे बाबा मुक्तानंद म्हणतात भगवत भजन, ध्यानयोग, भक्तिपूर्ण पूजन आणि गुरुप्रेम यांच्या योगाने ब्रह्मीभूत होणाऱ्या या शरीराला तुम्ही हा कसला धडा शिकवता? आपल्या शरीराची अत्यंत दुर्दशा केल्यामुळे शेवटी केवळ एखाद्या रोगाचीच प्राप्ती करून घेतलेले कित्येक साधक माझ्या पाहण्यात आले आहेत. प्रिय सिद्ध विद्यार्थ्यांनो, तुमचे चैतन शरीर चिती भगवतीचे मंदिर आहे. तुमचे चैतन शरीर चिती भगवतीचे मंदिर आहे. शुद्ध न्यायोचित ब्रह्मचर्य पालन करून, उत्तम सात्विक अन्न सेवन करून आणि सुंदर साधी स्वच्छ वस्त्रे परिधान करून त्याला सन्मानपूर्वक राखा. प्रिय सिद्ध विद्यार्थ्यांनो, या शरीराला कोणी तुच्छ म्हटले तर म्हणू द्या, पण त्याच्यामुळे मोक्षप्राप्ती होते हे विसरू नका. तुम्हाला जर परमात्मा प्राप्ती करून घ्यायची असेल, आपल्या परमप्रिय गुरुदेवांची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल, आपल्या अंतरातील प्रेमकला विकसित करायची असेल, तर प्रथम स्वतःवर प्रेम करा. प्रेमाच्या सहाय्यानेच तुम्ही परमात्म्यापर्यंत पोहोचू शकता. प्रेमाच्या सहाय्यानेच तुम्ही परमात्म्यापर्यंत पोहोचू शकता. तुम्हाला हवी आहे आत्मशांती, पण आपल्या शरीराची आणि इंद्रियांची मात्र तुम्हाला घृणा वाटते. तुम्हाला आत्ममस्ती हवी आहे, परंतु ज्याच्या सहाय्याने तुम्हाला
मस्तीत बुडून जायचे आहे, त्या शरीराशी तुम्ही एखाद्या हाडवैऱ्याप्रमाणे शत्रुत्व वाढवीत बसता. तुम्ही प्रथम आपल्या शरीराचे विज्ञान स्वरूप समजून घ्या. आपल्या शरीराचा पुरा विमर्श जर तुम्ही केला तर हे शरीर मिथ्या नसून ज्याचे प्रेम जोडल्याने तुमचा प्रेमप्रवाह विकसित होईल असे ते एक महान विज्ञानमय मंदिर आहे असे तुम्हाला समजून येईल. तुमच्या अंतर्यामी ध्यानात प्रगट होणारी नित्य नवी मस्ती तुमच्या हृदयात स्वतंत्र स्फुरण रूपाने राहत असते हे लक्षात ठेवा. तिचा विकास करून तिला आपल्या शरीरातून बाहेर प्रवाहित होऊन द्या. काय सांगता येते इथे की तुम्ही प्रथम आपल्या शरीराचे विज्ञान स्वरूप समजून घ्या. आपल्या अंतरीचा पुरा विमर्श जर तुम्ही केला तर हे शरीर मिथ्या नसून ज्याचे प्रेम जोडल्याने तुमचा प्रेम प्रवाह विकसित होईल असे ते एक महान विज्ञानमय मंदिर आहे असे तुम्हाला समजून येईल. तुमच्या अंतर्यामी ध्यानात प्रगट होणारी नित्य नवी मस्ती तुमच्या हृदयात स्वतंत्र स्फुरण रूपाने राहते हे लक्षात ठेवा. तिचा विकास करून तिला आपल्या शरीरातून बाहेर प्रवाहित होऊ द्या. आता इथं त्यांनी पूर्णतः आपल्याला सांगत आहेत की ही प्रेमसाधना कशी करायची आहे. तर प्रेमसाधना इथं ते आपणाला सुरुवातीलाच सांगतायत की प्रेमसाधनेमुळे प्रेमामुळेच आपणाला आपलं जीवन जे काही आपण अनुभव घेतो आपल्या इंद्रियांच्या माध्यमातनं मनाच्या माध्यमातनं ते आपणाला सुखमय वाटू शकतात. ते म्हणजे प्रेमामुळेच. आपल्या हृदयामध्ये जे प्रेम आहे तेच प्रेम इंद्रियांच्या माध्यमातनं बाहेर पडतं आणि मग इंद्रिय जे काही अनुभवतात ते सर्व काही आनंद स्वरूप गोड सुखद समाधान स्वरूप वाटतं. हे आपल्याला सुरुवातीला शिकवलं की प्रेमाचं महत्त्व कसं आहे. आणि मग पुढे प्रेम शुद्ध स्वरूपाचं प्रेमात कोणतीही देवाणघेवाण कोणतीही अपेक्षा आशा आसक्ती जर असेल तर ते शुद्ध नाही, तो व्यवहार आहे. ती काल्पनिक धारणा झाली की मी प्रेम करते. अपेक्षा तर आहे, काही ना काहीतरी छोटीशी तरी अपेक्षा आहे, थोडासा मानसिक आधाराची तरी अपेक्षा आहे. अशी जरी ठेवली तरी ती अपेक्षाच आहे. तर हे इथे आपल्याला स्पष्ट केलं आहे की आपलं प्रेम अजून कसं आपण त्याला शुद्ध करू शकतो. तर ह्या सगळ्या एक अपेक्षा आपल्या जर छोट्या छोट्या जरी असल्या किंवा इतर लोकांच्या तुलनेने त्या नगण्य असल्या तरीसुद्धा आपल्याला त्या पूर्ण शुद्ध प्रेम प्राप्त करण्यासाठी त्याही सोडल्या पाहिजेत हे इथे स्पष्ट होतं. तर त्यामुळे शुद्ध प्रेमाची त्यांनी व्याप्ती पण सांगितली की व्यवहारी प्रेमाची व्याप्ती सांगितली, शुद्ध प्रेमाची व्याप्ती सांगितली. आणि त्यानंतर आपल्याला सांगतायत की प्रेमसाधना कशी करायचं. प्रेम साधना करण्यासाठी आपणाला पहिल्यांदा स्वतःवर प्रेम करणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी सांगतात की पहिल्यांदा आपल्या स्वतःच्या शरीरावरती जो देह आहे त्याच्यावरती आवश्यक आहे. कारण ह्या देहाच्या माध्यमातूनच आपण प्रेम देऊ शकतो, अनुभवू शकतो. ह्या देहाच्या माध्यमातूनच आपण भगवंताचं तत्त्व आत्म साक्षात्कार परमात्मा साक्षात्कार ह्या देहाच्या माध्यमातूनच होणार आहे. आणि म्हणून इथं पहिल्यांदा स्वतःवर प्रेम करणं हे इथं दिलेलं आहे. आणि इथे स्पष्ट करतायत की अनेक संप्रदाय जे आहेत किंवा अनेक ठिकाणी आपण हे ऐकत आलो की देह तुच्छ आहे किंवा कमी लेखलं जातं. कारण माणूस देहात अडकू नये ह्याच्यासाठी त्याचे उपदेश केले जातात. परंतु बाबा मुक्तानंद सांगतायत की आपणाला देहाला तुच्छ लेखून आपण नाही काही साध्य करू शकत. तर देहावर प्रेम करू, देहाला आपण उच्च नजरेने बघितलं तर हाच देह आपणाला बंधनमुक्त करण्यासाठी मदत करणार आहे आणि संपूर्ण साक्षात्कार आपल्याला प्राप्त करून देणार आहे. आणि त्यामुळे ह्या देहाकडे पण उच्च नजरेने पाहणं गरजेचं आहे. आणि देहाचं
स्वरूप देहाचं खरं इथे देत आहेत की देहाचं खरं विज्ञान स्वरूप म्हणजे हे एक महान विज्ञानमय मंदिर आहे. देह एक मंदिर आहे आणि त्याचं स्वरूप समजलं पाहिजे. इथे सांगतायत की तुमच्या अंतर्यामी ध्यानात प्रगट होणारी नित्यनवी मस्ती तुमच्या हृदयात स्वतंत्र स्फुरण रूपाने राहत असते. हे लक्षात ठेवा. तिचा विकास करून तिला आपल्या शरीरातून बाहेर प्रवाहित होऊ द्या. ह्या शरीराच्या माध्यमातूनच वस्ती करणार आहेत हे सर्व भगवंताचे गुण आणि ह्या शरीराच्या माध्यमातूनच प्रवाहित होणार आहेत बाहेर ते. ह्यासाठी ह्या देहाचंच माध्यम आहे की ते घेणारं आणि देणारं ही गोष्ट आहे. तर त्यामुळे ते देहाकडे अत्यंत उच्च नजरेने पाहणं ही पहिली साधना, देहाकडे प्रेमाने पाहणं ही पहिली साधना आपणाला सांगत आहेत. पुढे सांगतात, तुमचे प्रेम एखादा स्वार्थ साधण्यासाठी किंवा विषयपूर्तीसाठी मात्र नसावे. तशा प्रेमाला ईश्वरीय प्रेम म्हणता येणार नाही. तो केवळ मोह ठरेल. तुमचे प्रेम एखादा स्वार्थ साधण्यासाठी किंवा विषयपूर्तीसाठी मात्र नसावे. तशा प्रेमाला ईश्वरीय प्रेम म्हणता येणार नाही. तो केवळ मोह ठरेल. आता मोहाची व्याख्या सांग. मोह आणि प्रेम, अनेकांना जो मोह असतो त्यालाच प्रेम म्हणतात. अनेक जणांची ती भ्रांती असते, पण तो खरा मोह असतो. तर इथे जर एखादा स्वार्थ साधण्यासाठी आणि एखादं काही विषयप्राप्तीसाठी जर असेल प्रेम, तर मात्र तो मोह आहे. इथे देत आहेत, प्रेम एखादा स्वार्थ साधण्यासाठी किंवा विषयपूर्तीसाठी मात्र नसावे. तशा प्रेमाला ईश्वरीय प्रेम म्हणता येणार नाही. तो केवळ मोह ठरेल. मोहाचे स्वरूप तर अत्यंत मलिन. तो मनुष्याला परमेश्वरापर्यंत पोहोचवू शकत नाही. प्रेम देण्याने वाढते, घेण्याने नाही. प्रेमात आपले आणि परक्याचे ही भावना ही एक फार मोठी बाधा असते. प्रेमात आपले आणि परक्याचे ही भावना ही एक फार मोठी बाधा असते. तुमच्या प्रेमात समता असली पाहिजे. तुमचे प्रेम अद्वितीय असले पाहिजे. प्रियसिद्ध विद्यार्थ्यांनो, तुम्हाला प्रेम प्राप्त करून घ्यायचे असेल तर त्याचे निवासस्थान असलेल्या तुमच्या शरीराचे तुम्हाला विमर्श ज्ञान असले पाहिजे. शरीरातील तत्वे आणि त्याचे कार्य यांचा बोध झाला पाहिजे. आपल्या शरीराशी तुमचा पवित्र, स्नेहपूर्ण आणि सन्मान्य संबंध असणे जरूर आहे. आपल्या शरीराशी तुमचा पवित्र, स्नेहपूर्ण आणि सन्मान्य संबंध असणे जरूर आहे. आपल्या या मानवी शरीराचे आपल्या अनंत जन्मींच्या अनंत प्रकारच्या यात्रांमधील सुखदुःखात आपल्याला साथ दिली आहे. आपल्या या मानवी शरीराने आपल्या अनंत जन्मींच्या अनंत प्रकारच्या यात्रांमधील सुखदुःखात आपल्याला साथ दिली आहे, मैत्रीचा हात दिला आहे. हे शरीर म्हणजे साधनेचे आश्रयस्थान, मोक्ष पायरीचा सोपान, अंतरात्म्याचे एक दिव्य मंदिर आहे. या शरीररूपी मंदिराच्या गाभाऱ्यात अगदी खोल अंतर्यामी प्रेमनाथ परमेश्वर निवास करीत असतो. यासाठी मुक्तानंद म्हणतो की ज्याला शरीर मंदिराचा, अंतरात्म्याचा बोध झाला आहे, असा समजदार विद्यार्थी शरीराकडे तुच्छ नजरेने पाहणार नाही. शरीराशी दुष्टतेने किंवा शत्रुत्वाने व्यवहार करणार नाही. शरीराचा भ्रष्ट कार्यासाठी किंवा कुकर्मासाठी उपयोग करून ते कधीही नष्ट करणार नाही. तर इथं पुन्हा ते सांगत आहेत की या शरीराची महानता ते देत आहेत. पूर्ण प्रेमसाधनेमध्ये पाया आहे हे शरीर. महत्त्व या साधनेच्या हे शरीर हे एक महत्त्वाचं माध्यम आहे आणि ह्या माध्यमाने जन्मोजन्मी आपली साथ दिलेली आहे. तर इथे खूप मोठी दृष्टी आपल्याला देत आहे. आपणाला इतर नातेवाईक, आईवडील, भावंड, पती-पत्नी, मित्रमैत्रिणी ह्या सर्वांनी दिलेली साथ आपल्याला जाणवते, कळते. आणि हा देह की ज्या देहात आपलं चैतन्य वास करत आहे, त्या देहाची साथच आपण विसरतो, सर्वच जण विसरतो.
त्यामुळे इथे दिलंय की ह्या देहाला पहिल्यांदा सन्मानाच्या दृष्टीने पाहिलं पाहिजे. हा देह कोणत्याही स्वरूपात का असेना, म्हणजे बारीक जाड, काळा गोरा, उंच बुटका ठेंगणा, सुंदर थोडासा मध्यम, कुठल्याही आजारी असेल, कुठल्याही स्वरूपात का असेना, तरीसुद्धा आपण ह्या देहाला कुठल्याही वयाचं पण असेना का हे देह, तरी आपण ह्या देहाला सन्मानाने पाहणं गरजेचं आहे, प्रेमाने पाहणं गरजेचं आहे, सन्मानाने पाहणं गरजेचं आहे. आणि त्याच्या मूळ स्वरूपाला, त्याचं स्वरूप पण समजून घेणं या देहाचं अत्यंत आवश्यक आहे. इथे खूप सुंदर देत आहेत की विज्ञानमय मंदिर आहे, हे महान विज्ञानमय मंदिर आहे. आणि या देहाने आपणाला ह्याच जन्मात नाही तर अनंत जन्मांमध्ये आपणाला ह्या 5 तत्वांच्या शरीराने साथ दिलेली आहे. त्यामुळे आपण त्याचे नेहमी कायम कृतज्ञता व्यक्त करणं आवश्यक आहे. तर आता आपण आपल्या प्रत्येक जणाने आपल्या शरीराला, प्रत्येकजण आपण वेगवेगळ्या टप्प्यातले आहोत की वेगवेगळ्या ह्याचे आहोत आज, तर प्रत्येकाने आपल्या आपल्या देहाला आधी त्या दृष्टीने पाहून त्याचा सन्मान करून त्याच्याप्रती आभार रोजच्या रोज आपण त्यातून व्यक्त करणं हे पहिलं काम आपलं आहे. आता पुढे म्हणतात, एक पॅरेग्राफ घेऊ. काही दूर देशातील लोक ह्या शरीराला क्लब, हॉटेल किंवा सिनेमातल्या दृश्यांसारखी विलासभूमी समजून त्याचे पावित्र्य नष्ट करतात, त्याची शक्ती क्षीण करून टाकतात. या शरीराशी ते न्यायोचित सन्मानपूर्वक व्यवहार तर करीत नाहीतच, उलट त्याचा अपमान करीत असतात असे मी मानतो. आपल्या या पवित्र मित्रतुल्य शरीराशी दुर्वर्तन करणारे, त्याचे दुष्टपणाने नियमाविरुद्ध दमन करून त्याचा छळ करणारे कित्येक विक्षिप्त लोक जगात आढळतात. जे हृदय प्रेमाने भरायचे ते अश्रूंनी भरून टाकतात, आपल्या शरीराला रात्रंदिवस पीडा देत असतात. हे भगवंता, या शरीरातून मला मुक्त कर अशी परमेश्वराची प्रार्थना करीत राहतात आणि रात्रंदिवस हे चिंतन करीत बसतात. वास्तविक तुमचे शरीर निर्दोष आहे. तर अशा रीतीने इथे पुढे सांगतात, हे शरीर पंचमहाभूतांचे बनलेले आहे. तुमच्या आत्म्याचे ते निवासस्थान आहे. सुखदुःखांची ती भोगभूमी आहे. ते आत्म्याची सेवा करते. ते सदैव तुमच्या आज्ञेप्रमाणे वागत असते. कुठेही घेऊन चला यायला तयार. तुम्ही त्याला नरकाच्या मार्गाला नेले तर नरकप्रिय बनेल, स्वर्गाच्या वाटेने नेले तर राजी खुशीने स्वर्गाला येईल. हत्ती घोड्यांवर बसवले तरी खुश, शिरापुरी खीरपुरी खाऊ घातली तरी खुश, किंवा कोरडी सुकी चटणी भाकर खाऊ घातली तरी खुश. ते बिचारे कशातही खुश राहते. नवरत्नांनी सजवले तरी व्हावा, किंवा फाटके तुटके कपडे किंवा साधी लंगोटी लावली तरी संतोष. आपले शरीर हा आपला सेवक आहे, आणि हा सेवक, हा दास, हा मित्र असा आहे की साऱ्या दुनियेत त्याला तोड नाही. आपले शरीर हा आपला सेवक आहे, आणि हा सेवक, हा दास, हा मित्र असा आहे की साऱ्या दुनियेत त्याला तोड नाही. इथे अजून एक दृष्टी दिलेली आहे. तर आता शरीराकडे आपण कृतज्ञतेने, सन्मानाने कसं पाहायचं, तर हा सेवक दास आहे. शरीर आपला सेवक आहे, दास आहे, आत्म्याचा आधारस्थान आहे. आणि ह्या दुनियेत शरीरा इतकी साथ दुसरं कोणी नाही देऊ शकत, असा तो चांगला मित्रही आहे, हे आपणाला सर्व काही सांगत आहेत. जर आपल्याला कधी असं वाटलं खूप काही बरं नाही, काही होत नाही किंवा असं होतं, तर त्यावेळेला जर आपण प्रेमाने जर हे केलं, त्याच्याकडे जर पाहिलं, तर का नाही ह्या शरीरामध्ये चैतन्य प्रकट होणारच आहे. तर त्यामुळे आपल्या शरीराकडे आपण एक मित्राच्या भावनेने, ते आपलं शरीर आपली इतकी सेवा करतं, सेवकाच्या दृष्टीने,
आणि दास आपण जिथे जे काही आपल्याला पाहिजे ते पूर्ण करण्यासाठी मदत करतं, तर आपली आपली इच्छा ते पूर्ण करतं. सेवकाप्रमाणे दासाप्रमाणे दास आहे. ते हे सर्व आपण त्याचा ह्या दृष्टिकोनातून आपण आपल्या शरीराकडे बघितलं तर अनेक गोष्टी आपल्या सहज होऊ शकतात आणि त्या आपल्याला आध्यात्मिक मार्गात मदत करू शकतात. काही काही वेळेला अनेक मनामध्ये गोष्टी असतात आणि आपण चांगले असतो, सगळं असतो, पण कुठेतरी काहीतरी गोष्टी मनाच्या शरीराच्या काहीतरी जाणवत असतात, काहीतरी अपूर्णता, काहीतरी सल असते. तर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी ज्या काही छोट्या मोठ्या असतील, मनाच्या कोपऱ्यात असतील, दबलेल्या असतील, तर ही जी व्यापक दृष्टी आपल्याला बाबा मुक्तानंद देत आहेत, जर त्याचा आपण एक एक छोटा छोटा जर विचार करत, म्हणजे दिसताना हे सोपं दिसतंय, छोट्या साधारण वाटते, पण हे तंत्र आहेत, एक एक महत्त्वाचे औषधी आहेत किंवा आपल्या अंतर्मनाला शुद्ध, स्वच्छ आणि शक्तिशाली बनवण्याची ही शस्त्र बाबा मुक्तानंद आपणाला देत आहेत. तर त्याचा आपण सराव करणं आवश्यक आहे. आपण बाहेर मित्रत्व शोधतो आणि आपल्याला ते मिळतंही, ते जरूर ती मैत्री हवीच आहे, परंतु आपलं शरीरही आपला मित्र आहे ही दृष्टी ते देत आहेत. आपला शरीर आपण सेवक आहे ही दृष्टी ते देत आहेत. आपला शरीर आपलं दास आहे ही दृष्टी ते देत आहेत. आणि ही जर अशी दृष्टी आपण आतमध्ये त्याची सराव केला, त्याची साधना केली की नाही, माझा मित्र माझं शरीरही आहे आणि जन्मोजन्मीचं साथ देणारा साथी आहे, तर आपण खूप सशक्त, मजबूत होऊ शकतो आणि शक्तिशाली आणि स्वावलंबी होऊ शकतो. मग कुठल्याही टप्प्याचे का आपण असे ना, आणि स्वावलंबनात पुढचे कालावधी मार्गक्रमण करू शकतो आणि त्या स्वावलंबी दृष्टीने ह्या शरीरातनं बाहेर पडू शकतो. सगळ्यात महत्त्वाची ती गोष्ट आहे. तर इथं आपण थांबून आता महाराजांची वचनं ऐकूयात.